टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्रीगोंदा शहरातील ग्रामदैवत श्री संत महमद महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। कुठेतरी या जीर्णोद्धाराला विरोध होत होता आणि त्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा करण्यात आला आहे। माजी मंत्री बबनराव पाचपुते या मोर्चामध्ये सहभाग झालेला आहे, तसंच आमदार विक्रम पाचपुते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। काय सांगाल, या ठिकाणी मोर्चा जो आहे काढण्यात आलेला आहे, जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी होत आहे, मात्र त्याला विरोध कुठेतरी होत आहे। विरोधाचं कारण जे आज विरोध करतात त्यांनी काही वर्षापूर्वी लिहून दिले करावं। बाहेरच्या लोकांनी येऊन त्यांना फुगवलेलं आहे असं मला वाटतं, कारण त्यांचं सुद्धा मत आम्ही सांगतो तेच आहे, करायला पाहिजे। पण आता अडचणीत गेल्यासारखं वाटतंय, पण होईल, मंदिरच होईल, कुठे शंका नाही। त्यांनी दर्गा त्यांनी ट्रस्ट स्थापन केलेला आहे, तो बेकायदेशीर आहे, ते टिकणार नाही, कोर्टातही टिकणार नाही, बाहेर टिकणार। त्याच्या आधी त्यांनीच लिहून दिलं स्टॅम्पवर की इथं मंदिर आहे, मंदिर होतं इथं। पुढची भूमिका कशी असणार आहे तुमची, काय सांग? मंदिर बांधायचं हीच भूमिका, दुसरी नाहीच। काही करून कसं करून करायचं, फक्त शांततेत करायचं एवढं ठरलं। जे विरोध करतायत त्यांना काय इशारा देऊ इच्छिता तुम्ही? विरोध करता त्यांना रात्रीच भेटलोय, विरोध करा पण परत आमच्याकडे येऊ नका। तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आम्ही, आता 50 वर्ष सहकार्य केलं, आता सहकार्याच्या पलीकडे गेला तुम्ही। मंदिर आहे, जागा द्या, मंदिर करा, त्यांनाही घर बांधून देऊ, त्यांचा व्यापार चालणार असे अन्याय करायचा नाही असं ठरलेलं आहे। त्यामुळे बघू, तर मंदिर व्हावं अशी इच्छा जी आहे ती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बोलून दाखवले। आमदार विक्रम पाचपुते आपल्यासोबत आहेत, काय भूमिका आहे? कारण एक व्यक्ती हा विरोध करतोय आणि संपूर्ण गाव आता या ठिकाणी मोर्चा काढतंय। मुळात असं आहे की याच्यामध्ये दोन्ही गटांची बाजू आम्ही काल ऐकून घेण्याचा प्रयत्न केला। काही दोन्ही बाजूला काही तथ्य आहे, काही गोष्टी समज गैरसमजही आहेत, त्यामुळे हे गैरसमज दूर करून मार्ग काढणं खूप गरजेचं आहे। जगाच्या पातळीवरती कोणताही वाद हा फक्त चर्चेनेच मिटलेला आहे, त्यामुळे आजही चर्चेची भूमिका श्रीगोंद्याकरांची आहे आणि ज्यांचा विरोध आहे त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे, ज्यांची मागणी आहे त्यांनाही विनंती केलेली आहे की आपण प्रत्येकाने 4-2 पावलं मागे गेलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही राहणार आहे की मंदिर झालं पाहिजे, देवस्थान झालं पाहिजे, कारण वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं नाव हे संत शेख महमद महाराज राहिलेलं आहे आणि ते समाजामध्ये एकता समता कायम करणारं हे नाव असणार आहे। त्यामुळे अशा नावाचं, अशा व्यक्तीचं ज्या ठिकाणी संजीवन समाधी आहे अशा ठिकाणी मंदिर झालं पाहिजे, याचा प्रचार झाला पाहिजे, कारण हे अनेकांसाठी त्या ठिकाणी प्रेरणास्थान होऊ शकतं। त्यामुळे आमची ही भूमिका कायम राहिलेली आहे आणि ही चर्चाही सुरू आहे। मला खात्री आहे की चर्चेतनं 100% काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल। जर मार्ग निघाला नाही तर मग पुढची भूमिका कशी असेल? येऊ का, उद्या काय होणार आहे याची चर्चा करून अजून त्याला फाटे फोडण्यात अर्थ नाही आहे। अडचण हीच होते की उद्या नाही झालं तर काय, याच्यावर जर चर्चा केली तर ते होणार कसं? त्यामुळे जर आपल्याला करायचं असेल तर नकारात्मक भूमिका घेऊन चालणार नाही आहे, सकारात्मक भूमिकेतनंच काम करावं लागणार आहे आणि मला खात्री आहे की सकारात्मक भूमिकेने जर प्रत्येकाने काम केलं, 4-2 पावलं प्रत्येकाने मागं यायचा जर त्या ठिकाणी प्रयत्न ठेवला तर खात्रीशीर मार्ग निघेल। मार्ग निघण्याच्या शेवटच्या टप्प्यावरती आम्ही आलेलो आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू आहेत। माझी आंदोलनकर्त्यांनाही विनंती कालपासून राहिली आणि आजही आहे की आपण कोणी असं वक्तव्य करू नये ज्याच्याने सगळे मार्ग बंद होतील, कारण काय होतं की कुठे ना कुठे वाद पेटला की मग त्या वादाने सगळ्या गोष्टी थांबतात। त्यामुळे आपल्याला मार्ग काढायचा आहे। आमचं उद्दिष्ट असं आहे की संत शेख महमद महाराजांचं देवस्थान उभं राहिलं पाहिजे, या उद्दिष्टासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे। तर निश्चित आपण बघतो की मंदिर झालं पाहिजे अशी भूमिका जी आहे ती बबनराव पाचपुते आणि विक्रम पाचपुते यांनी घेतलेली आहे, त्यामुळे मार्ग निघेल असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा विशालसह कुणाल जायकर, TV9 मराठी, श्रीगोंदा, अहिल्यानगर।